विकासावर न बोलणाऱ्या आम्हाला विकासावर बोलायला सांगता ते मुंबईतल्या मराठी माणसाला फडणवीसांनी न्याय दिला। महायुतीचा झेंडा आम्ही महापालिकेवर फडकवू, आमदार संजय केळकर यांनी वक्तव्य केलं। आणि या संदर्भात आमदार संजय केळकर यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूयात। ठाणे शहराचे आमदार संजय केळकर साहेब स्वागत करतो लोकशाही मराठीमध्ये। बॅनरबाजीचा खरं तर जो पेव आहे तो ठाण्यात आता बघायला मिळतोय। ठाण्याच्या प्रत्येक चौकात, नाक्यावरती, फ्लायओव्हर वरती हे बॅनर्स बघायला मिळत आहेत। आता सत्ता पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असतील यांच्याकडून बॅनरबाजीचा पेव हे मोठ्या प्रमाणात फुटलेलं बघायला मिळत आहे। विरोधी पक्षाने म्हटलंय की घराणेशाहीचं कुठेतरी हे कमी झालं पाहिजे असा आरोप देखील केला आहे। नाही, खरं तर घराणेशाही आमच्याकडे नाहीच आहे। म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री बसले तर त्यांना काही अशी काही घराण्याची काही बॅकग्राऊंड नव्हती किंवा कोणीही आमच्यापैकी। त्यामुळे दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना तुमच्याकडे 4 बोट आहेत हे तुम्ही विसरून जाता। मुंबईच्या निवडणुकीच्या संदर्भात बघितलं तर ते म्हणतात की मुंबई ही सर्वसामान्य माणसांची आहे, पण कुठेतरी मुंबई ही अदानीला आदान केली जात आहे यावरती देखील त्यांनी भाष्य केलं। हा नरेटिव्ह बरेच महिन्यापासून चालू आहे। खऱ्या अर्थाने मुंबईतल्या मराठी माणसाला न्याय कोणी दिला असेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला। पण काल मात्र मुलाखत देवेंद्र फडणवीसांची झाली मुख्यमंत्र्यांची। त्यांनी मात्र त्या मुलाखतीत एक ट्विस्ट मध्ये असं म्हटलं की आम्हाला कुठेतरी एकनाथ शिंदेना डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण मात्र संजय केळकर हे या संपूर्ण प्रवासात थोडेसे नाराज वाटत होते असं वाटतंय का? नाही, त्यांनी तेही सांगितलं की आमची तयारी नव्हती, कारण की गेली 10 वर्ष आम्ही ज्या गतीने ठाण्यामध्ये काम करत होतो त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची ही इच्छा असते ना की आमची निवडणूक आम्हाला लढायला मिळलं पाहिजे। आणि त्यामुळे मी तेव्हाही सांगितले की आम्ही समाधानी नाही, पण एका व्यापक हिताच्या करता जर आमच्या नेतृत्वाने युती केली असेल तर ती आम्ही स्वीकारतोय। येत्या काळात या राजकारणात कसा बदल ठाणेकर करतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।